हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहे. आज ख्रिस्त सभा पवित्र क्रूसाचा विजयोत्सव हा सण साजरा करत आहे. इसवी सन 306 साली हेलेना नावाच्या राणीला परमेश्वराचा एक दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतामध्ये परमेश्वर तिला सांगत आहे की सगळीकडे ख्रिस्ती धर्माचा गवगवा सुरू आहे, परंतु माझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्या क्रूसावरती मरण पावला तो त्याचा क्रूस काल्वरीच्या टेकडीवरती अळगळीत पडलेला आहे आणि म्हणूनच तू जाऊन त्याचा शोध घे आणि त्या क्रूसाच्या भक्तीचा सर्वत्र प्रसार कर. राणी हेलेना हिला झालेल्या ह्या साक्षात्कारामुळे तिने ताबडतोब आपला लवाजमा घेतला आणि ती रोमच्या शहरातून निघून जेरुसलेमच्या वाटेने प्रवास करू लागली. मध्येच समुद्र होता. तो समुद्राचा प्रवास पार करून ती जेरुसलेममध्ये येऊन पोहोचली. जेरुसलेमचे त्यावेळचे बिशप मकाबियोस यांनी त्यांचं मोठ्या आनंदाने स्वागत केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जे काही मदत लागेल ती मदत द्यायला आम्ही तयार आहोत. त्या ठिकाणी उत्खनन सुरू झालं आणि एक नाही तर तब्बल 3 क्रूस सापडले. आता त्यातील प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूस कोणता ह्याच्याविषयी राणी संभ्रमात पडली. त्याही वेळेला परमेश्वराने तिला सांगितलं की गावामध्ये एक म्हातारी स्त्री आहे, त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या अंगाला हा क्रूस लावून बघा. ज्या क्रूसाच्या स्पर्शाने ती ताबडतोब आपल्या बिछाण्यातून उठून बसेल तो क्रूस माझ्या पुत्राचा आहे. गावातून एक अतिशय वृद्ध असलेली आजारी असलेली स्त्री खाटे सकट तिथे आणण्यात आली आणि 3 क्रूस तिच्या अंगाला लावून बघितले. ज्या क्रूसाच्या स्पर्शाने ती उठून बसली तो ख्रिस्ताचा क्रूस आहे ही खात्री राणीला पटली आणि मोठ्या आनंदाने पुन्हा एकदा तिने परतीचा प्रवास सुरू केला. दुर्दैवाने समुद्रामध्ये मोठं वादळ सुटलं. आता सर्वांची जणू काही जलसमाधी होईल की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. त्याही वेळेला परमेश्वराचा साक्षात्कार तिला झाला की अशा समुद्रावरून माझा मुलगा पाण्यावरून चाललेला. अशा समुद्राच्या वादळ वाऱ्याला त्याने आपल्या हाताने धमकावलेलं. त्याचे हात पाय ज्या क्रूसाला खिळलेले होते त्या क्रूसाला खिळे आहेत बघ, त्यातील एक खिळा समुद्रात टाकून बघ काही चमत्कार होतो. आणि राणीने ताबडतोब एक खिळा समुद्रामध्ये टाकून दिला आणि ते वादळ शमलं. मोठ्या आनंदाने तो क्रूज घेऊन राणी आपल्या राजवाड्यात परतली. तिचा मुलगा कॉन्स्टंटाईन तिची वाटच बघत होता. थोडीफार थट्टा मस्करी सुद्धा करत होता की मोठा क्रूज घेऊन आलीस, ह्याच्यामध्ये काय विशेष. राणीने त्याला सांगितलं हा क्रूज थोडासा तू वाहून बघ. प्रभू येशू ख्रिस्ताने हा ओबडधोबड क्रूज स्वतः वाहिलेला आहे, तू वाहून बघ. आणि मग त्या राजाने आपल्या भरजरी वस्त्रांसहित सोनेरी मुकुटासहित गळ्यातील हातापायातील अलंकारांसहित तो क्रूस खांद्यावरती घेतला. त्याला तो एवढा जड वाटू लागला की एक पाऊल सुद्धा त्याच्याने पुढे टाकवेना. तेव्हा राणीला साक्षात्कार झाला. माझ्या पुत्राने क्रूस कसा वाहिला होता, त्याच्या डोक्यावर कोणता मुकुट होता, त्याच्या अंगावरती कोणती वस्त्रे होती, त्याला कोणत्या प्रकारची सुख होती, तू हे तुझ्या पुत्राला समजून सांग. आणि राजाला सांगण्यात आलं. त्यानुसार राजा कॉन्स्टंटाईन ह्याने आपले सर्व भरजारी वस्त्रे आणि अलंकार बाजूला ठेवले आणि तो क्रूस धारण केला. सहज हलक्या पिसाऱ्यासारखा त्याला तो क्रूस भासला. त्या ठिकाणीच त्याच्या अंतःकरणाला स्पर्श झाला आणि त्याचं परिवर्तन झालं. 313 साली त्याने असा फतवा काढला की आपल्या राज्यामध्ये ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळावा, अधिकृतरित्या ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार होण्यासाठी परवानगी दिली जावी. अशा पद्धतीने क्रूसाचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रकट झालं. गेली 2000 वर्षे हे क्रूसाचं सामर्थ्य संपूर्ण जगात जाऊन पोहोचलेलं आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर मोशेला सांगत आहे की आग्या सापांनी दोष केलेले जे लोक आहेत त्यांनी बरं व्हावं असं तुला वाटत असेल तर त्यांना झेंड्याच्या खांबावरती पितळेचा जो साप तू टांगवणार आहेस त्याच्याकडे बघायला सांग
आणि जेवढे बघतील तेवढे वाचतील. काय नक्की ह्याच्यामध्ये दडलेलं आहे? ते आग्या सापाचे जे संकट कशामुळे आलेलं होतं? कारण लोकांनी आज्ञाभंग केलेला होता. आता मोशेचा शब्द त्यांनी ऐकायचा म्हणजे आज्ञाधारकपणा धारण करायचा. म्हणून क्रूसाद्वारे मिळणारा पहिला संदेश आहे की मला आज्ञाधारक बनला पाहिजे. दुसरा संदेश दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे आणि तो संदेश आहे नम्रतेचा, की प्रभू येशू ख्रिस्ताने एवढी नम्रता धारण केली की त्याने मरण स्वीकारलं आणि ते सुद्धा क्रूसावरचं मरण स्वीकारलं. त्यामुळे परमेश्वराने त्याला उंचावलेलं आहे. प्रत्येक जीभ त्याच्या नावाची कबुली देत आहे. प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जात आहे. परमेश्वराने सर्वश्रेष्ठ असं नाव त्याला दिलेलं आहे. ह्याचाच अर्थ असा आहे की जो कोणी नमविला जाईल, जो कोणी स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन त्या क्रूसामध्ये पूर्णत्वास गेले. तिसरा संदेश आजच्या शुभवर्तमानामधून आपल्याला मिळत आहे आणि तो संदेश आहे परमेश्वराच्या प्रेमाविषयी, की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावरती आपलं रक्त सांडलेलं आहे. आता गरज आहे फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्या शिकवणुकीनुसार जीवन जगण्याची. परमेश्वराचं प्रेम माणसाने जर अशा प्रकारे स्वीकारलं तर तो शेजाऱ्यांवरती सहज प्रेम करू शकेल. मग देवप्रीतीच्या उभ्या खांबाला शेजार प्रीतीचा आडवा खांब छेदून जाईल आणि माणसाच्या जीवनामध्ये आनंदी आनंद पसरू शकेल. आज पवित्र क्रूसाचा सण साजरा होत आहे. आपल्या बोटांवरती क्रूस कोरला जात असतो. आपल्या देवळाच्या टोकावरती क्रूस असतो. आपल्या गावाच्या वेशीवरती क्रूस असतो. महत्वाच्या ठिकाणी आपण क्रूस पाहत असतो. आणि त्याचबरोबर प्रायश्चित्त काळातील पवित्र क्रूसाच्या वाटेच्या भक्तीच्या वेळेला क्रूसाचा विशेष सन्मान केला जात असतो. आपण देखील पवित्र क्रूसाच्या खुणेने सर्व प्रार्थनांची सुरुवात करत असतो. म्हणून हा जो क्रूस आहे तो आपल्या अंतःकरणावरती आपण कोरूया आणि त्याद्वारे परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा विशेषरित्या गौरव करूया. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. पवित्र क्रूसाच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व लोकांना. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. हालेलुया, हालेलुया, होसान्ना.